नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या पुढे सिम्प्लिफिकेशनचा एकदम सिंपल प्रश्न आपल्या पुढे आहे. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा खालच्या बाजूने आपण सॉल्व्ह करत जायचं वर वर आणि शेवटी आपलं उत्तर काढायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा सॉल्व्ह काय करायचं बघा, 5/1/3 हे सॉल्व्ह करायचं. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, भागिले 3 आहे, याला मी असं लिहू शकतो का, 1/3 1/3 लिहू शकतो का नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा हे सॉल्व्ह करायचं. 5/1/3. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, छेदाचा छेद हा अंशामध्ये गुणाकार करीत असतो. काय, छेदाचा छेद अंशामध्ये गुणाकार करत असतो. म्हणजे हा इथला 3 काय करणार, 3 इथला निघणार आणि वरी गुणाकारात जाणार. 5 त्रिक किती झालं, 15 झालं. बरोबर का विद्यार्थी मित्रांनो. बघा खाली एक छेदस्थानी म्हणजे काय उपयोगाचा का नाही. आता काय आलं बघा, 5 × 3 कट करतो मी, इथं किती आलं, 15 आलं. बघा आता इथं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 1/15 आलं. 1/15 म्हणजे काय, तेच पुन्हा 1/15. बरोबर का, 1/15. पुन्हा छेदाचा छेद वरी अंशासोबत गुणाकार करीत असतो. म्हणजे 15 इथून निघणार आणि वरी गुणाकारात जाणार. 15 चोक किती विद्यार्थी मित्रांनो, 60 होणार. बरोबर, मग इथे मी 60 लिहितो. बघा इथं लिहिलं 60 आणि छेदस्थानी 1, काही फरक पडतो का, नाही पडत फरक. ह्याला उडवून टाकू. पुन्हा 1/60 आलं. मग विद्यार्थी मित्रांनो, याला पण आपण असं लिहू शकतो ना, 1/60 असं लिहू शकतो का, काही अडचण आहे का नाही. पुन्हा छेदाचा छेद काय होतो, अंशात गुणाकारात जातो. चला 60 वरी गुणाकारात, 5 × 60 किती येतं विद्यार्थी मित्रांनो, 6×5 = 30. किती येतं, 300 येतं. म्हणजे इथं किती आलं, 300 आलं. मग विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटी याची आपल्याला काटाकाटी करायची बघा. काय, 240/30 म्हणजे छेदात 300. चला 0 कटले. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, 6×5 = 6×4 = 24. किती आलं, 4/5 आलं. काय आलं, 4/5. एवढ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 4/5. पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.